कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हा, नारळ फळं बाकी सगळं अक्षता सगळं आलंय. हा ठेव. आई आलं ना सगळं? काही राहिलं असेल तर सांगा, मी घेऊन येते लगेच. नाही 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 नाही, काही राहिलेलं दिसत नाहीये, सगळं आलंय. अगं तू तिकडे का बसली आहेस? ये ना इथे बस ना. नाही नाही ठीक आहे. काय झालं? अशा शांत का झालात एकदम? काही नाही ग, इतकी वर्ष या घराशिवाय माणसांशिवाय राहायची सवय झाली ना मला. कधी कधी वाटतं हे सगळं स्वप्न तर नाहीये ना. आई, सगळं खरं आहे. हे घर तुमचं आहे, माणसं तुमची आहेत, स्वप्न नाहीये. पण माझा विश्वासच बसत नाही. या घरात छोटी छोटी कामं करत असताना मला वाटतं की नक्की माझं घर आहे ना, माझ्याच घरात मी करते ना हे सगळं. ज्याच्यासाठी मी इतकी वर्ष तळमळत होते ते सगळं मला मिळालंय का आता? कित्येक नवरात्र असेच केल्या, पण आज इतक्या वर्षांनी मला या घरात घटस्थापना करण्याचं भाग्य मिळणार आहे. आणि हे भाग्य मला तुझ्यामुळे मिळणार आहे. तू जर मला भेटली नसतीस, या घरात परत घेऊन आली नसतीस, भरकटत राहिले असते मी. खरंच खूप उपकार आहेत तुझे माझ्यावर. आई हो, उपकारांची काय भाषा करताय? मी काय केलं? मी निमित्त होते फक्त. आणि आपण असा विचार करूया की कदाचित ही देवीचीच इच्छा असेल, तिचीच इच्छा असेल की ह्या वर्षी घटस्थापना तुमच्या हातून व्हावी. तिलाही तुमचा, बाबांचा, या सगळ्या घराचा आनंद बघायचा असणार. पण जोपर्यंत माझा मुलगा आनंदी होत नाही तोपर्यंत मला काही खरा आनंद मिळणार नाही. होईल आई, ते पण होईल. बघा तुम्ही, आत्ताच आपण बाप्पाचे आशीर्वाद घेतलेत ना, आता देवीचे आशीर्वाद घेऊ आणि इथून पुढचे सगळे सण एकत्र आनंदात साजरे करूया. किती पॉझिटिव्हली बोलतेस अक्षरा. आई, नंदादीपामध्ये याच वाती ठेव. हा, ह्याच वाटेत. आणि मला सांग, त्या मातीत थोडंसं पाणी शिंपडलंयस ना? हो, तशी ओली आहे माती. अजून शिंपडू का? जरा कोरडं वाटतंय, शिंपडशील जरा? हा. सगळ्या सणांची नाळ आपल्या मातीशी जुळलेली असते, पण या घटस्थापनेच्या निमित्ताने आपण मातीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. कारण ही मातीच तर आपल्याला अन्न देते, जगवते. हे सगळं नीट समजून घे. माझ्यानंतर तुला करायचं हे सगळं. हो आई, असं काय म्हणताय? आता आपण सगळे एकत्र आहोत ना, मग आता मिळून तयारी करूया. चला. बरं मला सांग, काही सजावट करायचं ठरवलेस का तू? हो, करायची तर आहे. धनाजी काका आणि गोविंददादांना मदतीला घेऊन करते काहीतरी. हा, करूया. उद्याच्या गोडाधोडाचं काय? असं काही ठरवलं नाही, पण आपण दोघी मिळून ठरवूया ना. ठरूया. दे तिकडे वाती पण दे. गोडाधोडाचं सुचायला वे यासनी, ते बी माझी ताई घरात नसताना. काय तर करावंच लागेल ग दुर्गे तुला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.